आज महाराष्ट्रामध्ये काळा दिवस म्हणून पाहिला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं बारामतीला मुंबई ते बारामती या प्रवासादरम्यान विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हा अपघात खूप वेदना देणारा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना असणार आहे. त्यामध्ये त्यांचे निकटवर्तीय आमच्या नांदूर घाटचे भूमिपुत्र आनंददादा जाधव हे अजितदादांच्या स्नेहामध्ये खूप वर्षापासून होते. मराठा आरक्षणाच्या सुरुवातीच्या 2008-9 पासून त्यांनी अजितदादांशी जवळीक होती. तर त्यांच्याशी आता भावना त्यांच्या खूप अनावरण आहेत. दादा, नेमकं ही घटना झाली याबद्दल दादांना श्रद्धांजलीबद्दल काय सांगा? दादांबद्दल काही थोडं. दादांच्या अनगिनत आठवणी माझ्या हृदयामध्ये आहेत, त्यांच्या पूर्ण परिवाराच्या. पण अजितदादा आणि मृत्यू असं कधी कोणाच्याच महाराष्ट्रात मनाला पटलेलं नसतं. माझ्या मनात तर तसं येणं दूरपर्यंत शक्य नव्हतं. आणि आज सकाळी कामावर मी माझा निघत असताना एका मित्राचा फोन आला. त्यांनी सांगितलं की बातमी बघतायत का, दादा त्या विमानात होते का? मला संदर्भ कळाला नाही. दादा त्या विमानात होते का म्हणजे मला संदर्भ कळाला नाही. बातम्या ज्यावेळेस चालू केल्या त्यावेळेस दादांना सिरियस दाखवलं गेलं. तिथंच एकदम हृदय असं स्थिमित झालं, कारण सिरियस मानल्याच्या नंतर पुन्हा असं वाटू लागलं की दादाची प्रकृती चिंताजनक आहे का. लगेच पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये सर्वच्या सर्व विमानामधील 6 जण गेले असं लक्षात आलं. एकदम महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलं. काय असतं ते आज खऱ्या अर्थाने कळालं. अनेक नेते गेले, सगळं हे झालं. पण एवढा कर्तृत्ववान नेता उमेदीच्या राजकारणाच्या वयात जाणं आता शिकतर कुठं बीड जिल्ह्याचं भाग्य उजळणार होतं. पालकमंत्री झाले होते. पालकमंत्री झाल्यापासून बऱ्याच गोष्टी बीड शहरातल्या शिस्तीमध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. आल्याही होते शिस्तीमध्ये. थोड्याशा मताने बऱ्याच ठिकाणी पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी पराभव त्यांचे झाले. परंतु उमेद न हारता आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनच्या अनुषंगानं पुण्यावरून भल्या पहाटे ते निघाले होते. रोजचाच त्यांचा दिनक्रम असायचा. पहाटे लवकर उठणं, आपल्या कामावर लक्ष देणं, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं, हे त्यांचा नित्य ठरलेला दिनक्रम असायचा. पण आजचा दिनक्रम, आजचा सूर्य त्यांना असं घेऊन जाईल असं कधीच कोणाला वाटत नव्हतं. इतका भयंकर काळा दिवस उजाडलाय आज की ते सांगताच यायला झालं. दादा, एखादी अजितदादांसोबतची आठवण काही सांगू शकाल का? अजितदादांसोबतच्या अनेक आठवणी आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्याकरता पहिल्यांदा मी देवगिरीच्या सुभेदारी रेस्ट हाऊसला दादांना निवेदन दिलं होतं. ते आपले चव्हाण यांच्या प्रचारासाठी दादा त्यावेळेस आले होते, पदवीधरच्या प्रचारासाठी. त्यावेळेसही त्यांना निवेदन दिलं होतं. त्यांचा करारी बोलणं, त्यांचे ते शब्दशैली हे कवाच मी विसरू शकत नाही. दादाचा एकदम कडक स्वभाव असायचा. जी गोष्ट पटली ती पटली, जी नाही तिला नाही मानण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्या सुभेदारी वसतिगृहापासून, त्या सुभेदारी रेस्ट हाऊस पासून ते परवा आमचा संतोष शंक नावाचा एक सहकारी माझा मित्र, त्याच्या मामाच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्याच्याकरता आम्ही दादांना निवेदन द्यायला गेलो आणि दादांनी डायरेक्ट GR काढला माझ्या म्हणण्यानुसार आणि 10-10 लाख रुपयाची मदत 23 जणांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी, आरक्षणाच्या आंदोलनासाठी ज्यांनी देहत्याग केला, आत्महत्या केली, त्यांना 10-10 लाख रुपये प्रत्येकी वाटले. परत त्यांच्या घरच्यांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेमध्ये रुजू करण्याचा शब्दही दादाने दिला. तेही प्रोसेस होती. असे दादा होते. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला ऐकून घेऊन त्याचं म्हणणं जर जेन्युइन वाटलं दादाला, त्याचं म्हणणं जर खरं वाटलं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं धोरण दादा घ्यायचे. असे दादा होते.
आज असा दिवस मी कपडे घालून निघलो होतो माझ्या कामावर, अर्धवट राहिलं सगळं आणि सगळंच अर्धवट झालंय आज माझ्या आयुष्यात. महाराष्ट्रामध्ये ही मोठी दुर्दैवी घटना आज समोर आलेली आहे. सूर्य उगवण्याच्या दरम्यानच म्हणजे सकाळची सुरुवात अशी भयानक महाराष्ट्रामध्ये काळा दिवस म्हणून आज या ठिकाणी पाहिली जात आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकातील लोक आज तीव्र वेदना आपल्या या बोलून दाखवत आहे. काही नेत्यांना तर प्रतिक्रिया देखील देता आल्या नाही. आमचे आनंददादा जाधव हे देखील तरुणपणामधून एकदम शालेय शिक्षणापासून अजितदादांच्या त्या विचाराशी ते सोबत होते आणि त्यांनी एकदम दुर्दैवी घटना घडली आणि ही आमच्यासाठी खूप मोठी घटना असणार आहे अशा प्रतिक्रिया दिल्या.